आवळे मार्केटमध्ये जास्त प्रमाणात उपलब्धही आहे आणि स्वस्तही आहे। आता आपण आवळ्याचं सिरप बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे हवं तेव्हा आपण आवळ्याचा सरबत अगदी 1 मिनिटात तयार करू शकतो। हे सिरप व्यवस्थितरित्या बनवून ठेवलं तर अगदी 3 ते 4 महिने छान टिकतं आणि बनवायलाही हे सिरप अगदी सोपं आहे। तर अशाच नवनवीन उन्हाळी रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण सिरप बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण टपोरे आवळे 2 किलो घेतलेले आहेत। आवळे आपण स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। आवळे पुसून घेताना घाई बिलकुल करायची नाहीये, कारण आपल्याला हे सिरप जास्त काळ टिकवायचं आहे, तर पाण्याचा अंश हा बिलकुल जाता कामा नये। तर अशा प्रकारे आपण आवळे कापून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता। आवळ्याची बी काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे काप करायचे आहेत। आवळे मिक्सर मध्ये फिरून घेऊयात। आवळे बारीक करताना पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाहीये। बारीक केलेले आवळे कॉटनच्या रुमालामध्ये घालूयात आणि त्यातला रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे थोडक्यात आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत। अशा प्रकारे आवळ्याचा ज्यूस हा काढून घेतलेला आहे। 2 किलो आवळे घेतलेले आहेत, तर त्याकरता 2400 ग्रॅम आपण साखर वापरलेली आहे। एकदा उकळी आल्यानंतर मध्यम आचेवर आपण साखर छान विरघळून घेणार आहोत। साखर विरघळल्यानंतर 1 ते 2 मिनिटाकरता रस छान उकळू द्यायचा आहे। आवळ्याचा ज्यूस आणखी स्वादिष्ट लागण्याकरता 1 चमचा मिरेपूड घातलेली आहे, 1 चमचा जिरेपूड घालायची आहे आणि 1 चमचा काळं मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। हा ज्यूस तुम्ही फक्त असाच केला तरी चालेल, काही मसाले नाही वापरले तरी चालू शकतो। आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे। मसाले घातल्यानंतर मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर ह्या सिरपमध्ये मी लिंबाचा वापर नाही केलेला, पण एकदा सिरप थंड झालं तर तुम्हाला हवं असेल 1 लिंबाचा रसही तुम्ही ह्या सिरपमध्ये घालू शकता। आता आपण सिरप थंड करायला ठेवूयात। सिरप थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा ते गाळून घेऊयात। आपण इतर मसाले सिरपमध्ये घातलेले आहेत, त्यामुळे पुन्हा सिरप एकदा गाळून घेऊ। सिरप गाळून झालेला आहे। चला मग तर आपण आवळा सरबत करूयात। जवळपास 2 चमचे सिरप घातलेला आहे। पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊ। अगदी अर्धा मिनिटात थंडगार सरबत तयार आहे। फ्रीज मध्ये हे सिरप अगदी 2 ते 3 महिने छान टिकतं। या सिरपला पाण्याचा स्पर्श होता कामा नये। पाण्याचा स्पर्श झाला तर सिरप खराब होणारच आहे, किंवा साठवणीचे कोणतेही पदार्थ जर टिकवायचे असेल, पाण्याचा स्पर्श हा त्या पदार्थांना होता कामा नये। अशा प्रकारे आपलं स्वादिष्ट आरोग्यदायी आवळा सिरप हे तयार आहे। तर तुम्हीही हे सिरप तयार करून ठेवा। उन्हाळा सुरू होत आहे, तर बाहेरचे ज्यूस वापरण्यापेक्षा घरातल्या घरात आवळ्याचं हेल्दी सरबत तयार होतं। तर तुम्हीही अशा प्रकारे सिरप करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।